आता रिसेंटलीच बाळाला लस दिली आहे, मग तरी पण 28 तारखेला पोलिओचा डोस द्यायचा का? हा प्रश्न मला ओपीडी मध्ये प्रत्येक जण विचारत आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना पण हवंय. तर ह्याचं उत्तर आहे की हो, अगदी 2 दिवसापूर्वी जरी तुम्ही लस दिली असेल तरी सुद्धा तुम्ही 28 तारखेचा हा पल्स पोलिओचा डोस तुमच्या बाळाला द्यायचा आहे. जर तुमचं बाळ 0 वर्षापासून म्हणजे अगदी जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्ष पूर्ण होणाऱ्या बाळापर्यंत ही लस द्यायचीच आहे. अगदी तुमचं बाळ 2 दिवसाचं असेल तरी सुद्धा तुम्हाला हा पल्स पोलिओचा डोस बाळाला द्यायचा आहे. आता दुसरा प्रश्न असा असतो की तुम्ही कुठे बाहेरगावी फिरत असाल किंवा देवदर्शनाला गेला असाल किंवा फिरायला गेला असाल तर मग काय करायचं? तर तुम्ही जिथे गेला असाल तिथे शाळा असेल, हॉस्पिटल्स असतील, अंगणवाडी असेल, सगळीकडे हा डोस मोफत उपलब्ध आहे. तर तो डोस तुम्ही त्या ठिकाणी घेतलाच पाहिजे. आता म्हणाल की आपण तर नॉर्मली पोलिओचं वॅक्सिन देतोय, मग ह्या डोसची गरज काय आहे? पोलिओचे केसेस आढळत नसले तरी सुद्धा रेअरली अगदी अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांमध्ये अजूनही केसेस आढळतात आणि पोलिओला मुळासकट काढून टाकण्यासाठी हा पल्स पोलिओ ही कॅम्पेन चालवली जाते. त्यामुळे हा डोस तुम्ही फक्त तुमच्या बाळासाठी देताय असं नाहीये, तर हे एक प्रकारे आपल्या देशासाठी केलेलं काम आहे. त्यामुळे देशासाठी करण्याच्या या कामामध्ये तुम्ही सहभागी व्हा. माझी तर सगळी पेशंट्स म्हणजे माझी मुलंच आहेत ती, तर माझी सगळी मुलं तर जात आहेत पोलिओचा डोस घ्यायला. तुमचं बाळ जातंय का? अजून तुम्हाला या पल्स पोलिओ विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. त्याची प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन. पण रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही शहरात तुम्ही असाल तिथे जा, आपल्या बाळांना पल्स पोलिओचा डोस द्या आणि त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवरती तो पास जो आहे तो घ्यायला विसरू नका, कारण अंगणवाडीच्या लोकांना कळेल की तुमच्या बाळाला हा डोस दिलेला आहे. धन्यवाद.